14व्या वर्षी रवींद्रनाथांनी आपलं नाव कवी म्हणून खऱ्या अर्थानं प्रस्थापित केलं. 14व्या वर्षी रवींद्रांनी कविता लिहिली, बनफूल नावाची. कविता कसली, खंडकाव्यच म्हणायला हवं. 1600 ओळींचं काव्य रवींद्रांनी 14व्या वर्षी लिहिलं. आणि या कवितेची कथा तरी किती वेगळी. यातलं मुख्य पात्र म्हणजे या कवितेचं कमला. ही कमला हिमालयाच्या गिरीकंदरांमध्ये राहतेय आपल्या वडिलांबरोबर. आपल्या वडिलांपेक्षा दुसरा पुरुष तिनं आजपर्यंत पाहिलेला नाही. सुखात दिवस चाललेत त्या दोघांचे. पण एक दिवस दैवाचा घाला पडतो आणि तिच्या वडिलांचा अचानक मृत्यू होतो. आता त्या गिरीकौभरांमध्ये कमला एकटीच राहिली. काही दिवसांनंतर त्या पर्वतावरती एक गिर्यारोहक येतो, एक पांथस्थ येतो. कमला त्याच्या दृष्टीला पडते. तो कमलेची सगळी कहाणी जाणून घेतो. फार दया वाटते तिच्याबद्दल. तो तिला घेऊन आपल्या घरी येतो शहरामध्ये. तो तिच्या प्रेमात पडलेला असतो. काही दिवसांनी तो तिच्याशी लग्न करतो. हळूहळू कमला शहरात कसं वागायचं, सांकेतिक चौकटी कशा सांभाळायच्या हळूहळू शिकत असते. तिच्या पचनी पडत नसतं काही. एकदा त्या दोघांना भेटण्यासाठी म्हणून तिच्या पतीचा मित्र येतो, नीरद. या नीरदला कमला पाहते मात्र आणि तिच्या लक्षात येतं की या नीरद बद्दल आपल्या मनामध्ये काही वेगळ्याच भावना आहेत. हळूहळू हे प्रेम वाढायला लागतं. निसर्ग कन्याच ती. शेवटी एक दिवस नीरद एकटाच आहे हे पाहून कमला आपल्या मनातलं सगळं त्याच्यापाशी बोलून दाखवते. नीरद मात्र शहराच्या चौकटीमध्ये वाढलेला असतो. त्याच्या मनात हे कितीही असलं तरी सुद्धा तो व्यक्त करू शकत नाही. उलट तो कमलेला समजावतो की बाई ग, हे जे तुझ्या मनामध्ये आहे ना, हे अनैतिक आहे, हे आपण नाही करू शकत. पुन्हा पुन्हा कमला हात जोडते पण नीरद नाहीच ऐकत. शेवटी तो तिथून रागारागानं बाहेर पडतो, निघून जातो. आपल्या घरातनं नीरद रागारागानं निघालेला आहे हे कमलेच्या पतीला दिसतं. काहीतरी घडलेलं आहे. माझी कमला तर अगदी साधी बोळी आहे. नक्की नीरदनंच काहीतरी वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न केला असावा असा संशय त्याच्या मनामध्ये येतो. आणि फक्त संशयावरती कमलेचा पती नीरदची हत्या करतो. कमलेला इतकं दुःख होतं. रात्रभर ती नीरदच्या कलेवरापाशी बसून राहते. रडून रडून अक्षरशः तिचे डोळे सुजतात. पण नीरद परत येत नाही. ती आपल्या मनाची समजूत घालते. आता आपल्या पतीकडे परत जावं असं तिला अजिबात वाटत नाही. ती पुन्हा एकदा गिरीगंधरांमध्ये राहते. आपल्या पूर्वीच्या गुहेमध्ये जाते. तिला असं वाटतं की चला इथे तरी आता मला मनःशांती मिळेल. पण आता तिथेही तिला मनःशांती मिळत नाही. कारण तिला सुद्धा आता निसर्गापासून दूर राहण्याची सवय झाली आणि मुख्य म्हणजे पुरुषाच्या सहवासाची सवय झाली. आता काय, मन लागतच नाही तिचं कुठे. सैरभैर होऊन जाते ती आणि मग एके दिवशी वाहत्या नदीच्या प्रवाहामध्ये स्वतःचा देह झोकून देते. निसर्ग आणि माणूस यांच्यामध्ये फारकत झाली की माणसाच्या नशिबी फक्त आत्मघातच येतो. हे तत्व रवींद्रांनी 14व्या वर्षी सांगितलं, ते ह्या बनफूल कवितेमध्ये. त्यांच्या प्रतिभेबद्दल काय बोलावं. उत्तमोत्तम ही सुद्धा एक प्रेमकविताच आहे. उत्तमोत्तम प्रेमकविता रवींद्रांच्या लेखणीतनं साकारल्या. या प्रेमकविता नेमक्या कुठल्या गाव्यात, हा खरोखरच आमच्या समोर एक प्रश्न होता. त्यातल्या काही कविता आपल्या समोर. तू आहेस तशीच ये, अगं तू आहेस तशीच ये, आरशाजवळ रेंगाळू नको सुगीचच. तू आहेस तशीच ये, आरशाजवळ रेंगाळू नको सुगीचच. जरी तुझे केस मोकळे सोडलेले असले, भांग पाडून झालेला नसला, काचोळीचे बंध बांधून झालेले नसले, म्हणून काय झालं, अगं तू आहेस तशीच ये. ये ग ये, कशाला लावतेस दिवा, फडफडतोय सारखा आणि विजतोय वाऱ्याने. तू काजळ घातलंयस की नाही हे कोणाला कळणार आहे. अगं तू काजळ घातलंयस की नाही हे कोणाला कळणार आहे. तुझे डोळे मुळी कृष्ण मेघासारखे काळे भोरच आहेत. आणि आता कशाला हवाय तो दिवा, विजू दे. तू मात्र आता आहेस तशीच ये. तू आहेस तशीच ये, रेंगाळू नकोस आरशाजवळ. हार गुंफायचं म्हणतेस, राहू दे. मेखला सावरायची म्हणतेस, असू दे ग. आभाळ दाटून आलंय बघ, उशीर होतोय. नको उगाच रेंगाळूस आरशासमोर. तू आहेस तशीच ये, अगं तू आत्ता आहेस ना तशीच ये. वा, या कविता जेव्हा अशा आमच्या समोर होत्या तेव्हा मनामध्ये आलं की यातली कुठली कविता निवडावी.
आणि मग या दोघांच्या मदतीनं काही कविता आम्ही निवडल्या. गंमत म्हणजे या दोघांना सुद्धा, आता ही 14वीत आहे, रुईयाला शिकतेय आणि तक्षील MA करतोय संस्कृत घेऊन, म्हणजे आत्ताच्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. त्यांना मी म्हटलं बघा तुम्हाला कुठली कविता आवडते, कारण तुम्हालाच वाचायचे. तेव्हा तक्षील म्हणाला की ह्यातल्या सगळ्याच कविता सुंदर आहेत. सांगायचा मुद्दा, रवींद्रांनी 100 वर्षापूर्वी लिहिलेली कविता आजच्या पिढीला सुद्धा आवडते, इतकी ती चिरतरुण आहे. आणखीन एक कविता ऐकूया आणि मग पुढच्या टप्प्यावरती जाऊया. तू जर घागर भरण्याच्या गडबडीत असशील तर माझ्या तळ्यावर ये. तू जर घागर भरण्याच्या गडबडीत असशील तर मग माझ्या तळ्यावर ये. पाणी बिलगून राहील तुझ्या पावलांना, आपली गोपित बडबडत. तुझ्या पावलांचा आवाज मी चांगलाच ओळखतो. अगं तुझ्या पावलांचा आवाज मी चांगलाच ओळखतो, कारण तोच तर माझ्या हृदयात धडधडतो. तुला घागर भरायची असेल तर माझ्या तळ्यावर ये. घागर तरंगत सोडून तसंच बसायचं असेल आळसावून तर मग माझ्या तळ्यावर ये. आणि निवांत बसायचं असेल तर मग माझ्या तळ्यावर ये. आणि देहभान हरपून पाण्यात सूर मारायचा असेल अगं तर मग माझ्या तळ्यावर ये ना. आणि वेडाच्या भऱ्यात आत्महत्या करायची असेल तर तरीही माझ्याच तळ्यावर ये. अशा उत्तमोत्तम प्रेम कविता रवींद्रांच्या लेखणीतनं साकारल्या. यानंतर आपण एक गाणं ऐकणार आहोत. या गाण्यामध्ये सुद्धा एक माणूस आहे, प्रेमिक आहे. 7 समुद्र ओलांडून तो आलेला आहे आणि एका अशा भूमीवरती त्याचं तारू लागलेलं आहे की फक्त त्याचं तारूच किनाऱ्याला लागलं असं नाही, तर त्याचं जीवन तारू सुद्धा या भूमीवरती किनाऱ्याला लागलं. एक अतिशय सुंदर दिसणारी मुलगी त्याला दिसते. मग तिचं किती वर्णन करू आणि किती नको असं त्याला होऊन जातं. आणि शेवटी जे घडायचं तेच घडतं, अर्थात दोघंही एकमेकांच्या प्रेमामध्ये पडतात. आपण ते गाणं ऐकणार आहोत. ते गाणं आहे आपल्या सगळ्यांच्या अतिशय आवडत्या गायकाच्या आवाजात, किशोर कुमारजींच्या आवाजात. ऐकूया. मी चिनी गो चिनी तुम्हारे ओ गो विदेशिनी. आम्ही चिनी गो चिनी तुम्हारे ओ गो विदेशिनी. तुम्ही थाको सिंधु पारे, तुम्ही थाको सिंधु पारे ओ गो विदेशिनी, ओ गो বিদেশিনী। আমার সাজেপান খেতে নিয়ে গেছি, খাবি না? না। দেখেছি শারদ প্রাতে তোমায়, দেখেছি মাধবী রাতে তোমায়, দেখেছি শারদ প্রাতে তোমায়, দেখেছি মাধবী রাতে তোমায়, দেখেছি হৃদয় মাঝারে।